ज्या कैऱ्या आहेत ना या आपल्याला पन्ह जे आहे त्याच्यासाठी घ्यायचे. आता काही जण पन्ह्याला ह्या डायरेक्ट अशाच उकडून लावतात, पण मी काय करते एक सोपी पद्धत आहे. म्हणजे मी ह्याचं साल काढते आणि मग अगदी जाडसर चिरून घेतल्या तरी हरकत नाही आहे. तर जाडसर अशा चिरून मी पुढची कृती तुम्हाला सांगतेच. पुन्हा पहिल्यांदा या मी साल काढून ना छान चिरून घेते आणि मग मी पुढची कृती पन्ह्याची जी काही आहे ती दाखवते. हे असं साल काढून आपण या चिरून घ्यायचे. अगदी जाड चिरल्या तरी काही हरकत नाही आहे, कारण आपण आता या उकडायला लावणार आहोत. त्यामुळे त्याचे मोठे तुकडे जरी असले आणि हे मिक्सरला लावणार आहोत त्यामुळे अगदी बारीक चिरायची गरज नाही आहे. हे थोडे जाड चिरून आपण ते मिक्सरलाच लावणार आहोत. तर हे असं अशा पद्धतीने ह्या मी ज्या उर्वरित कैऱ्या आहेत ह्याची सालं काढून अशा कापून घेणार आहेत आणि ह्या पन्ह्यासाठी असणार आहेत. तर ह्या आपण कापून घेऊया. आपली जी कैरी आहे ती वाट्यांमध्ये जेव्हा भरली तेव्हा ती साधारण 1.5 वाटीपेक्षा अगदी थोडीशी जास्त होती. म्हणजे साधारण 1.25-2 वाट्या कैरी होती. तर 2 वाट्या मी त्याला गूळ घेतलेला आहे आणि गूळ घेताना तो गच्च भरून घेतलेला आहे. अशा प्रमाणात तो घ्यायचा आहे. कुकर मी घेतलेला आहे आणि कुकरमध्ये पाणी देखील ठेवलेलं आहे. आता हे जे भांडं आहे ते मी टाकलेलं आहे कुकरमध्ये. याच्यावरती झाकण ठेवून देऊया आपण आणि कुकर लावून घेऊया. आणि कुकर लावल्यानंतर आपल्याला ह्याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर आपण 3 शिट्ट्या घेऊया. पहा, आपण हे जे 3 शिट्ट्या कुकरमध्ये काढलेल्या आहेत पन्ह्यासाठी, तर ह्या 3 शिट्ट्या होऊन हे साधारण मिश्रण असं दिसतं. ह्यातला जो गूळ आहे हा छान पातळ होतो, खडे राहत नाही आणि जी कैरी आहे ती सहजपणे शिजते. आता सालासकट काही जण जेव्हा उकडायला लावतात तेव्हा सालामधला थोडासा तुरटपणा याच्यामध्ये उरतो आणि पुन्हा ते साल काढून ते साफ करून घेणं यापेक्षा ही पद्धत जी आहे ही सोपी पडते. आता आपण हे जे कुकरमधून काढून घेतले हे मिश्रण खूप गरम आहे. आता ह्याला पूर्ण थंड करून घ्यायचं. साधारण 1-1.5 तास पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मग त्यानंतरच पुढची कृती आपण बघूया. आपण कुकरमधून शिजवून घेतल्यानंतर ते अशा स्वरूपामध्ये होतं. आता हे मी ना 1-2 तास फ्रीजला देखील ठेवलं, त्यामुळे ते छान थंड झाले. आता ह्याच्यामध्ये मी थोडं अगदी चवीनुसार अगदी अर्धा चमचा सेंधव मीठ टाकलेलं आहे आणि आपण थोडीशी वेलची टाकून घेऊया. आणि आता आपण काय करूया, हे छान मिक्सरला लावून घेऊया आणि बारीक करूया आणि गाळून देखील घेऊया. मी हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आता आपण काय करूया, हे गाळणी घेतली आणि ह्याच्यामध्ये हे छान गाळून घेऊया. म्हणजे जे काही खडे किंवा तुसं थोडीशी राहिलेली असतील ती सगळी निघून जातील. तर आपण गाळून घेऊया. आता आपण हा संपूर्ण गर जो आहे तो छान गाळून घेतलेला आहे. आता आपल्याला पन्ह तयार करायचं आहे. त्यासाठी आपण जो ग्लास आहे याच्यामध्ये हे जे पन्ह्याचं घट्ट गर आहे हा आपण टाकून घेऊया. तर मी ह्याच्यामध्ये साधारण 3 चमचे तरी हा गर टाकून घेते आहे. याच्यामध्ये आपण छान बर्फ देखील टाकून घेऊया आणि पाणी टाकून घेऊया. आणि छान हलवून मिक्स करून घेऊया. आता ज्यांना हे जास्त घट्ट आवडतं ते जास्त घट्ट म्हणजे 4 चमचे देखील टाकू शकतात. तर अशा पद्धतीने आपलं हे थंड पन्ह तयार झालेलं आहे. तर अगदी सोपी, साधी आणि सिंपल अशी रेसिपी आहे पन्ह्याची. तर सगळ्यांनी जरूर करून पहा. सालं काढून तुकडे केल्यामुळे काम अगदी सोपं आणि झटपट होतं. तर करून पहा, चाखून पहा. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.